शेतकरी मित्रांनो, उन्हाळी सिमला मिरची किंवा मिरची लावत असताना दोन ओळीतलं अंतर कसं असलं पाहिजे, दोन रोपातलं अंतर कसं असलं पाहिजे आणि लावताना काय काळजी घ्यायची, आपल्याला बेड नियोजन कसं करायचे, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो, तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो. आता उन्हाळी सिमला मिरचीचा सीझन चालू आहे आणि हे लावत असताना आपल्या शेतामध्ये ज्या वेळेला आपण प्रिपरेशन तयार करणार आहे, तर ह्यामध्ये बेसिक अंतर आणि डिस्टन्स आणि रोपं लावताना काय काळजी घ्यायची, बेड कसे तयार करायचे, हा बेसिक आपण एक व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पेज नक्की लाईक करा. शेतकरी मित्रांनो, जर का आपण रेग्युलर मिरची लावणार असलो तर दोन ओळीतलं अंतर बऱ्यापैकी 5 ते 6 फूट असलं पाहिजे. 5 फूट हे स्टँडर्ड खूप चांगलं अंतर आहे आणि दोन रोपातलं अंतर बऱ्यापैकी 1.5 फूट असलं पाहिजे. मग ज्या वेळेला आपण दोन ओळीतलं अंतर 5 फूट आणि दोन रोपातलं अंतर 1.5 फूट, जे दोन रोप 1.5 फुटानं टाकणार आहे ते पण तुम्ही झिगझॅग टाका. म्हणजे हे लॅटरल आहे, आपलं लॅटरलच्या ह्या साईडला 1.5 फुटानं 3 फुटानं होल पाडायचे आहेत आणि त्या 3 फुटाच्या मध्ये दुसरी लाईन जी टाकणार आहे ती बरोबर मध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीनं बऱ्यापैकी 7,000 होल हे आपल्या 1 एकर मध्ये बसतात. म्हणजे एकरी 7,000 हे तुमचे रेग्युलर मिरचीची रोपं बसतात. जर का आपण सिमला मिरची लावणार असलो, कुठलाही सेगमेंट असू दे, त्यामध्ये इंडस सेगमेंट असू दे किंवा इंद्रा सेगमेंट असू दे, हे दोन्ही जर कुठलाही सेगमेंट लावणार असलो तर बऱ्यापैकी सेम दोन ओळीतलं अंतर आपलं 5 ते 6 फूट असलं पाहिजे. पण दोन रोपातलं अंतर इथं लावत असताना डबल ओळ टाकायचे आपल्याला. दोन रोपातलं अंतर हे 1.25 फूट असलं पाहिजे, डबल ओळ असली पाहिजे आपल्याकडं. आणि डबल लॅटरल बद्दल तर मी आधी बोलत झालोय कंटिन्यू. ज्या वेळेला आता आपण डबल दोन लाईन आपण लावणार आहे सिमला मिरचीचं, तर शेतकरी मित्रांनो 1.25 फुटानं जर का असं बघायला गेलो आपल्याला, तर एका साईडला बऱ्यापैकी 7,200 बऱ्यापैकी बसतात. एका साईडला 6,200 बसतात, एका साईडला 6,200. म्हणजे बऱ्यापैकी 13,500 ते 14,000 रोपं हे आपल्याला 1 एकर मध्ये बसतात. सिमला मिरची लावणार असलो आपण, कोणताही सेगमेंट असू दे, तर अशा पद्धतीनं रोपाचं कॅल्क्युलेशन करायचे आहे. रोपं बऱ्यापैकी तुमची 1 विथ हाईट एवढी रोपं असली पाहिजेत आपल्याकडं. त्याचा स्टेम आहे तो जाड असला पाहिजे आपल्याकडं. रोपं तयार लावण्याआधी सगळ्यात महत्वाचं, ज्या वेळेला आपण बेड तयार करून घेणार आहे, बेड हा बऱ्यापैकी एक फूट उंचीचा पाहिजे आपल्याकडं. 1.5 फूट असला तरी चालू शकतो, पण लई 2 फुटाचा पण नको आहे आपल्याला. बऱ्यापैकी 1 फूट ते 1.5 फूट उंची बेडची असली पाहिजे प्रॉपर. बेडचा वरचा टॉप आहे हा प्रॉपर आपल्याकडं 2 फुटाचा असला पाहिजे, तयार झाला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, मल्चिंग हे पूर्ण पॅक करण्यापेक्षा गट्टे गट्टे मारलेलं कधीही चांगलं. मल्चिंगचा होल पाडण्याआधी सगळ्यात महत्वाचं आपण काय करायचं आहे की पहिला बेड तयार करून घ्यायचं आहे. बेड प्रॉपर प्लेन तयार करून घ्यायचं हातानं. बेड तयार केल्यावर ज्यावेळेला मल्चिंग अंतरणार आहे आपण, त्याला लगेच होल पाडायचं नाहीये. ज्यावेळेला बेड तयार करून घेतो पूर्ण असं, त्यावेळेला होल पाडायच्या आधी पूर्ण पहिला पाणी द्यायचं आहे. असं 2 दिवस तुम्ही गरगरीत भरपूर पाणी द्या. त्या पाण्याची वाफ झाली पाहिजे पूर्ण. ते वाफ तयार होऊन तिथंच ते गरम पूर्ण हवा एक झाली पाहिजे. त्यानंतर 2 दिवसांना आपण होल पाडायचे आहेत. मग ते वाफ सगळी निघून जाईल, सगळे गॅस जे काय आहे ते सगळे पास होऊन जातील. हा एक डिसइन्फेक्शनचा खूप चांगला प्रयोग आहे. असं केल्यामुळं तुमची जी काय आधीची जी काही बुरशी असणार आहे किंवा आधीच जे काही रोगराई किंवा काय जे प्रॉब्लेमॅटिक करणार आहेत ते सगळं किल होऊन जाणार आहे, सगळं नष्ट होऊन जाणार आहे. ते कायच राहणार नाहीये. आणि मग परत तुम्ही पाणी द्यायचं आहे आणि परत 2-4 दिवसानं तुम्ही रोपं लावायचं नियोजन करायचं आहे. रोपं लावत असताना थोडं आगरी घ्यायचं आहे आपल्याला, रोपं दाबून घ्यायचे आहेत. ह्याच्याबद्दल तर मी पुढे बोलणारच आहे आपल्याकडं. तर बेसिक महत्वाच्या ह्या गोष्टी करायच्या आहेत. ह्या गोष्टीबरोबरच तुम्ही फ्री फायरचा उपयोग केला ज्यावेळेला डिसइन्फेक्शन करणार आहे आपण, तर बोरगाव इंडस्ट्रीजचं फ्री फायर येतं, जे पहिलं डिसइन्फेक्टंट म्हणून काम करतं. त्याच्यामुळं पण खूप चांगला प्रयोग होतो. जर का तुम्हाला हे होल मारून एकाच वेळेला, म्हणजे आता आपण खंडून देतो की मल्चिंग पण अंतरणाने होल पण मारून देतं, हे एकाच वेळा करत असलं तर तुम्ही ड्रिपनं डायरेक्ट फ्री फायर एकरी 1 लिटर सोडला तरी चालू शकतात. त्याचाही रिझल्ट तुम्हाला खूप चांगला डिसइन्फेक्शनचा होऊन जाणार आहे. तर सुरुवातीचं हे नियोजन करायचं आहे. एकरी तुम्ही किती रोपं बसवता कुठल्या पिकाचे, त्याचं उत्पादन किती येतं हे कमेंट करून सांगा, म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना कळून जाईल. व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा. तुम्हाला अजून काय सिमला मिरचीमध्ये प्रॉब्लेम येणार आहेत किंवा कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे असला तेही कमेंट करून सांगा. आपण त्याची नक्की 100% पुढे येत्या काळामध्ये व्हिडिओ बनवू. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू दे. आपण असं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.